मातेच्या चरणी नतमस्तक होतोय। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराजांना वंदन करतो। नरवीर शूरवीर तानाजी मालुसरे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतोय। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पवित्र स्मृतीला वंदन करतो। मराठी मनाचे मानवबिंदू हिंदू हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो। या देशाचं कणखर नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, व्यासपीठावरील उपस्थित असलेले महायुतीचे सर्व मान्यवर पदाधिकारी, उपस्थित मोठ्या संख्येने माझ्या लाडक्या बहिणी, माझे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी, सर्व पत्रकार बांधव, मुंबईवरून आलेले माझे सर्व मान्यवर मंडळी, पुण्यावरून आलेले सर्व मान्यवर मंडळी आणि मगाशी मोरे साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। आम्ही ज्याप्रमाणे आपल्या ईश्वराला मानतो त्याप्रमाणे आम्ही आमच्या सैनिकांना मानतो। जर आज देशाच्या सीमेवरती हे सैनिक डोळ्यात तेल घालून अहोरात्र जर पारा देत बसले नसते तर आज तुम्ही आम्ही एससी मध्ये झोपलो नसतो। आणि म्हणून त्यांची जेवढी मेहनत आहे ती फार मोठ्या प्रचंड प्रमाणात आहे। म्हणून माझ्या सर्व सैनिक मंडळींना माझा सॅल्यूट आहे तुम्हाला। मगाशी कोकरे महाराजांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, त्यांची फार तळमळ आहे, तडफड आहे। बरेचशेच्या प्रचाराला यावं आणि जनतेला संबोधित करावं म्हणून त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं। त्यांना थांबवलं नसतं तर अजून अर्धा तास काय ते थांबले नसते, परंतु कारण ते कीर्तनकारच मंडळी आहेत, त्याच्यामुळे कीर्तनकार व्याख्यानकार, काल्पनिक व्याख्यानकार आले होते बोलतात इथं, चंद्रकांतनी नाव घेतलं, आम्ही त्यांना सन्मान देत होतो कारण शिवाजी महाराज संभाजी महाराजांवरचे फरडे वक्ते म्हणून त्यांची ख्याती आहे। असो, काल ते एका इथं सभेला आले, काही बोलतात अकलेचे तारे तोडून गेलेत, आम्ही त्याबद्दल काय बोलणार नाही आहे कारण आता सगळ्यांनी सांगितलं। चंद्रकांत आणि लक्ष्मण तुम्ही दोघांनी ते 2-3 पुस्तकं त्यांना पोस्टाने पाठवून द्या, ही भरताची भेट आहे म्हणून त्यांना सांगून द्या। मंडळी, या काही मंडळींना पोलादपूर तालुक्यामध्ये किती ग्रामपंचायती आहेत, किती गावं आहेत, किती वाड्या आहेत आणि किती वस्त्या आहेत हे सांगू शकत नाही आहेत। माझ्या पूर्ण मतदारसंघामध्ये 230 ग्रामपंचायती आहेत, 850 गावं वाड्या वस्त्या आहेत, 9.5 जिल्हा परिषद आहेत, 19 पंचायत समिती आहेत, 1 नगरपालिका आहे, 1 नगरपंचायत आहे। पळचीच्या टोकापासून ते रवाळजाचं टोक पालीच्या तिथलं आणि इकडे इंदापूर 90 किलोमीटरचं अंतर हा माझा उभा मतदारसंघ आहे। आडवा आहे तो वेगळा आहे, अगदी कामते खोऱ्यापासून तो अगदी तिकडं गुडपण, इकडं पळचील, कोंडवी हा सगळा भाग आला। मग सांगा मला, मी तुम्हाला आज सांगतो पत्रकार बांधवांना, 850 गावं वाड्या वस्त्या मी कागदावरती न बघता मी तोंडपाठ सांगू शकतो, तोंडपाठ। रवाळजेच्या टोकापासून ते इकडं पळचील ते कामते खोऱ्यापर्यंत ते कुडपण पर्यंत, हे काय सांगतायत ते आमचा नाद करणार आहेत। अरे ज्यानं 3 वेळेला या जनतेने पाणी पाजलं ते परत आमच्या समोर येत आहेत, हरकत नाही आहे।
चौथ्या वेळेला पण त्या घराण्याला नाही पाणी पाजलं तरी जनता नाव सांगणार नाही. म्हणजे विकास कामाच्या संदर्भात फार वेगळं काय मी सांगणार नाही आहे. पोलादपूरमध्ये एक चांगली 30 कोटीची नळ पाणी पुरवठा योजना फिल्ट्रेशनच्या सहित मंजुरीच्या ह्याच्यात होती. थोडं एक पत्र राहिलं होतं, त्या ज्या नदीमधून पाणी उचलतो आपण त्याचं पत्र राहिलं होतं, नाहीतर आज त्याची कामाची सुरुवात झाली असती जशी महाडची झाली तशी. म्हणजे आम्ही शिवभक्त म्हणून काम करतोय. शिवाजी महाराजांची पुण्यतिथी असेल, राज्याभिषेक सोहळा असेल, जिजाऊ साहेबांची पुण्यतिथी असेल, तानाजी मालुसरेंची पुण्यतिथी असेल, महाराष्ट्रामध्ये आम्ही कुठेही जरी असलो तरी हे 4 कार्यक्रम, जसं तुम्ही वारकरी मंडळी आळंदी आणि पंढरपूरची वारी चुकवत नाही, तसा भरत शेठ शिवभक्त म्हणून या शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, जिजाऊ महासाहेब यांच्या या तिथी आणि पुण्यतिथी कधी चुकवलेल्या नाही आहेत. आणि म्हणून भरत शेठनी प्रचाराची सुरुवात करताना नेहमी गडावरती जाऊन जगदीश्वराला श्रीफळ वाहून शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन मग आमच्या प्रचाराला सुरुवात करतो. आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये जेवढ्या मी निवडणुका लढलो त्यातली एक पण निवडणूक आतापर्यंत मी हरलेलो नाही आहे. मग ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, 4 वेळेला जिल्हा परिषद, त्यातले 2 वेळेला मी होतो, 2 वेळेला सुषमा होती, आणि 3 वेळेला सल्लग आमदारकी, आणि आता 4थ्या वेळेला चौकार मारायचा आपल्याला. मंडळी, लोकांना वेळ लागलाय का? हो लागलंय. भरत शेठचा वेळ लागलेला आहे आणि भरत शेठला ह्या जनतेचा वेळ लागलेला आहे. आम्ही आमच्या प्रपंचाचा विचार करत नाही. रात्री विचारा, चंद्रकांत कळंबे, निलेश आयरे हे सगळे आले होते. 4:30 वाजता आम्ही झोपलो, सकाळी 7 वाजता उठलो. एका देवीचा नवस फेडायचा होता, 8 वाजता तिथं जाऊन नवस फेडून परत मी इथे या सभेला आलो. इथून महाडची सभा करून परत आता मी पित्तळवाडच्या सभेला जाणार आणि तिथून परत आम्ही निजामपूरच्या सभेला जातोय. म्हणजे तुमची जर इच्छाशक्ती जर प्रबळ असेल ना तर तुम्हाला अडचण नाही आहे, आणि तुमची नियत आणि नीतिमत्ता चांगली असेल तर तुम्हाला कोण हरू शकणार नाही आहे. आणि म्हणून या जनतेमध्ये एकच नाव आहे, गरिबांचा शेठ. गरिबांचा शेठ. काय कमवायचं आम्हाला? आम्ही लोकांना सांगतो नेहमी, जर शेठच बनायचं असेल तर या गोरगरीब जनतेचं बना, श्रीमंतांचे कधी बनू नका. काय करतात श्रीमंत लोक? त्यांच्या घरी गेलो का तो गाडी, घोडा, बंगला, बेडरूम, बाथरूम, किचन सगळं दाखवत बसतात, आणि निघायच्या टायमाला सांगतात, अरे थांबा चहा ठेवायची राहिली. वा रे वा, तुझ्या बायकोला दिसलं नाही मी अर्धा तास, तू दाखवतोस तिला चहा ठेवायला. तेच तुम्ही गरीबाच्या घरी जा, लगेच तुम्हाला ती माझी माय माऊली बसायला देणार, तांब्याभर पाणी आणून देणार, लगेच चहा ठेवणार. रात्री उशिरा गेलो तर बोलतील आता आलायत ना, जेवा, झोपा आणि सकाळी जा. सकाळी लवकर गेलो तर गावी आपल्याकडे न्यारीची पद्धत आहे, न्यारी करा, काय काम असेल ते करा, नाही जा. मग सांगा आम्हाला आमच्याकडे कोण येतं? 99% गरीब जनता येते आणि 1% अदरवाईज काय कामगार मंडळी येतात. नाहीतर 99% भरत शेठच्या घरी ही गरीब जनता येत असते. काय त्यांची कामं असतात? एखाद्याचं कोण आजारी आहे त्याला मदत पाहिजे, एखाद्याच्या मुलामुलीची शिक्षणाची फी पाहिजे, एखाद्याचा बैल मेलाय, गाय मेले, म्हैस मेले, रेडा मेलाय, घरावरची पत्रे उडालेत, लग्नाचं काम थांबलंय. मग सांगा तुम्ही आम्हाला, एकाने तरी सांगा कोणी की भरत शेठच्या घरी आलोय आणि आम्ही खाली हाताने परत गेलोय, असं एकाने कोणी मला सांगावं. आणि त्यांच्या घरी चहा पाणी नाश्ता घेतल्याशिवाय कोण परत आले ते आम्हाला सांगा. मग आम्हाला काय पाहिजे? आम्ही तुमचे विकास कामं करतोय, गोरगरीब जनतेला मदत करतोय, प्रसंगाला सुख दुःखाला आम्ही सामोरं जातोय. कोणाचे लग्न असेल, कार्य असेल, माती असेल,
मी नसलो तर सुषमा नसली तर विकास कोण नाही कोणतरी आम्ही पोचायचा प्रयत्न करतो. आमच्या सरकारने काय केलं तुमच्यासाठी? आम्ही परत परत मतं मागतोय. ते आपलं सरकार आल्यानंतर पहिली जर योजना कुठली आणली असेल आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या महायुतीच्या सरकारने तर माझ्या भगिनींना एसटी मध्ये अर्ध तिकीट मिळतंय का? अर्ध तिकीट. दुसरी लगेच योजना आणली आम्ही, लेक लाडली लखपती. ज्याच्या घरामध्ये मुलगी जन्माला आली नोंद करायची, तिच्या खात्यामध्ये 5,000 रुपये. पहिलीला गेल्यावर 6,000, पाचवीला गेल्यावर 7,000, 11वीला गेल्यावर 8,000 आणि 17 वर्षातून 18 वर्षामध्ये पदार्पण केलं तिने का डायरेक्ट तिच्या खात्यात 75,000 रुपये. असे 1,01,000 रुपये माझ्या मुलीच्या खात्यात. एका घरामध्ये एका मातेला 2 मुलींपर्यंत ही सवलत आहे. दुसऱ्या मुलीला पण तेवढेच पैसे मिळणार. पण पैसे मिळतात म्हणून तिसरी पण मुलगी मागाल जमणार? मग आमच्या मुलांची संख्या कमी होईल. आणि म्हणून लगेच आम्ही तिसरी योजना आणली. माझ्या मुलींना मोफत शिक्षण. कित्येक लोकांना तुम्हाला अजून माहिती नाही काय मोफत शिक्षण. 10वी 12वी 11वी 15वीचं नाही. कोणाला डॉक्टर व्हायचं असेल, कोणाला वकील व्हायचं असेल, कोणाला इंजिनियर व्हायचं असेल, 8 लाख रुपयाच्या उत्पन्नाच्या आतील सगळ्यांना मोफत शिक्षण. लगेच चौथी योजना आम्ही आणली तुमच्यासाठी, मुख्यमंत्री लाडकी बहीण माझी योजना. प्रत्येकीच्या महिलेच्या खात्यामध्ये 1,500 रुपये मिळतायत. मिळतायत का? किती जणींना मिळते? हात वर करावं जरा. बरं, ज्या काय राहिल्या असतील त्यांना परत आम्ही रिवाइज करतो. पण मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी काय सांगितलं मानगावला? तुम्ही आमचं सरकार परत आणा, आमचे आमदार निवडून परत आणा, तुम्हाला 1,500 रुपयावरून डायरेक्ट 2,100 रुपये. या आताच्या आलं का आपलं सरकार, तुम्हाला लगेच 2,100 रुपये करून देण्याची जबाबदारी या मंत्रिमंडळातला तुमचा लोकप्रतिनिधी करणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवा. अरे गरिबांच्या घरी जात आहेत ना, काय तुमच्या पोटात दुखतंय? हे निवडणुकीसाठी पुरतं आणलंय, ही फसवी योजना आहे. आणि आता तुमच्या महिलांनी जेव्हा घेतला आमच्या या योजनेचा लाभ तेव्हा का नाही सांगितलं तुमच्या महिलांना हे घेऊ नका म्हणून? तो त्यांच्या महिला पुढं आम्ही बोललो का त्यांना देऊ नका? सगळ्या जाती धर्माच्या महिलांना सांगितलं घ्या. 75,000 महाड विधानसभा मतदारसंघामध्ये मानगाव, महाड आणि पोलादपूर 75,000 महिलांना मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचा लाभ मिळतोय. लक्षात ठेवा. दर महिन्याला पूर्ण 1 वर्षाचे पैसे 45,000 कोटी रुपये आम्ही बाजूला करून ठेवलेत. कोणी बोलायला नको. आणि तुम्हाला माहिती आहे गेल्या पण महिन्याचे पैसे तुम्हाला ह्या खात्यात पडले ना सल्लग का? खोट आले तुम्हाला कुठल्या महिन्यातले? मग मतदान कोणाला करणार? म्हणजे मी काम करतोय ते बोलतोय. माझी एकच विनंती आहे, आम्ही तुमच्याकडे 5 वर्षातून एकदा आशीर्वाद मागतोय. 5 वर्ष आम्ही तुमची सेवेकरी म्हणून काम करतोय. आम्ही आमदारकीचा तोरा मिरवत नाही आहे. म्हणजे आम्हाला कल्पना आहे, आम्ही पण सह्याद्रीच्या कड्याकापर्यामध्ये कांगोरेगडाच्या पायथ्याला पिंपळवाडी सारख्या गावामध्ये राहतोय. इकडं पलीकडं कामते वडगर बोरगर आणि पलीकडं त्या बाजूला आमचं पिंपळवाडी गाव आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आम्ही वावरतोय. आम्ही कधी आमदारकीचा तोरा नाही मिरवला. काही लोकांनी एकदा आमदार झाले ते हवेत चालायला लागले. लोकांनी त्यांना घरचा रस्ता दाखवला आणि एकदा नाही दोनदा नाही 3दा दाखवला. पण भरत शेठ आतापर्यंत जमिनीवरनं चालतोय आणि उद्या परत निवडून दिल्यानंतर मंत्री झाल्यानंतर पण भरत शेठ मध्ये काही फरक पडणार नाही. हा माझा तुम्हाला शब्द आहे. म्हणजे आम्हाला काय कमवायचं आहे? कोण वरती गेल्यानंतर काय घेऊन जाणार आहे? सगळं इथंच राहत आहे.
हे हाता बितातलं गळ्यातलं सगळं काढून ठेवतात घरचे लोक. एक तो सोन्याचा मणी बिनी तोंडात टाकतात, तो घेऊन जा तुम्ही. मग सांगा आम्ही केलेली कामं, आम्ही जसे वागू, जसे बोलू, जसे चालू, तरच तुम्ही आमची आठवण काढणार आहात. काही लोकांना विसरले, काही लोकांनी मगाशी काही लोकांची नावं घेतलीत, ते पुढे जनता त्यांची आठवण पण राहणार नाही. कारण कधी जनतेमध्ये तुम्ही आलात, कधी मिसळलात, कधी काही लोकांच्या सुखदुःखात आलात, कधी कोणावरती प्रसंग आलाय तुम्ही उभे राहिलात. इथं उभा राहिलोय तो फक्त आणि फक्त तुमचा आमदार भरत शेठ. आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे, 20 तारखेला कोणीही न चुकता धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबायचं आहे. महायुतीचा उमेदवार म्हणून आपण काम करतोय. आपल्या जिल्ह्यामध्ये 7 उमेदवार आहेत, 3 भारतीय जनता पार्टी, 3 शिवसेना आणि 1 राष्ट्रवादी काँग्रेस. रेकॉर्ड आहे. या कोकणातले सगळेच्या सगळे आमदार यावेळेला पुन्हा एकदा निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये तुमच्याही आमदाराचा वाटा पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो, मला आता पुढच्या सभेला जायचं आहे. मुंबई, ठाणे, पुणे, गुजरात जे जे आपले नातेवाईक असतील, कार्यकर्ते, त्यांनाही बोलून घ्या. त्यांनाही सांगा, जर तुमच्या गावचा विकास व्हायचा असेल, विकास तसा काय राहिलेला नाही आहे. आता एकच विकास करायचा आहे, ते म्हणजे लवलशाला एक मोठं धरण, वीज प्रकल्प होऊ घातलेला आहे. 1800 मेगावॅटचा 8700 कोटीचा तो प्रकल्प आहे. जे माझ्या तालुक्यातली तरुण वर्ग मुंबई, ठाणे, पुणे, गुजरातकडे सरकला जातोय, त्याचं कारण हाताला रोजगार नाही. आणि म्हणून महायुतीच्या माध्यमातून हा एक मोठा उद्योग आम्ही आणायच्या प्रयत्नात आहोत की तिथं शेकडो मुलांना नोकऱ्या मिळतील, व्यवसाय होईल, पर्यटन स्थळ आपण वाढवतोय. जे काय कुडपण सारखं मिनी महाबळेश्वर आपण करतोय. मग चंद्रकांतनी सांगितल्याप्रमाणे तो रस्ता आपण कनेक्ट करतोय तिकडून. आणि आत्ता पण हा रस्ता जो पोलादपूर वाई शिरूर याला 100 कोटी रुपये आपण मंजूर केले. 100 कोटी. आता आपण उभे आहोत ना, त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते वाई शिरूर पर्यंत 100 कोटी रुपये आपल्या हद्दीपर्यंत आहेत. त्याच्या पुढे आणखीन वेगळे आहेत. म्हणजे शेकडो कोटी रुपये आणले, शेकडो कोटी. पोपल्याच्या मुऱ्यावरती किती घरात विचारावं, विचारा. तिथं रस्ता घेऊन गेलो आपण, काय 5, 10, 15 लाख रुपये लागले का? 1 कोटी रुपये लागले. आणि आता परत 4.5 किलोमीटरला जवळजवळ 8 कोटी रुपये त्याला आपण परत मंजूर केले तिथपर्यंत. म्हणजे असा एक गाव सांगा, चांदल्याची गवळवाडी, 12 घरात 4 कोटी रुपयाचा रस्ता कॉन्क्रीट करण्याचा आता आपण चालू करतोय. आणि परत तिथून खाली कामत्यापासून तो 5 कोटी रुपये टाकून तो आपण तिथं जॉईन करतोय. म्हणजे काय हो, कोटीमध्ये. आमची धनगरवाडी पलचील 8 का 7 घरात मला वाटतं तिथं 5.5 कोटी रुपये हॉस्पिटलच्या तिथून त्यांच्या तिथपर्यंत. वा रे वा. म्हणजे हे सगळे कनेक्टिव्ह करतो सगळे. आता आपण सडवली ते पलीकडे नेतोय फौजी आंबवडेला, काटेतळीपासून पलीकडे गेला रस्ता. मग सांगा आम्हाला यांना विकास दिसला नाही? यांच्या कारकिर्दीत नाही झाला म्हणून भरत शेठच्या पण कारकिर्दीत नाही झाला सांगतायत. यांच्या डोळ्यावरती काळे चष्मे द्या आणि यांना दाखवा हे भरत शेठचं हे अहवाल आहे, हे शहरातलं आहे. 50 काम आहे त्याच्यामध्ये 50 हे याच्यातलं एकही काम या विरोधकांनी खोडून दाखवावं. मागाशी लक्ष्मण मोरेंनी सांगितलं पोटतिडकीने, त्यातलं एक काम त्यांनी दाखवावं की नाही झालं म्हणून. काय बोलाल ते हरल. पार्टे कोणचा तो ज्ञानेश्वर आहे का आमचा इथं? आलाय का पार्टे? विचारा त्याला. दोन्ही बाजूने जॉईन करतोय. पार्टे कोण, सावंत कोण? म्हणजे आम्ही पण ह्याच मातेतले आहोत, आम्ही काय दुसऱ्या कुठले नाही आहे. म्हणजे असो, मी तुम्हाला एकच विनंती करतो, 20 तारखेला न चुकता महायुतीच्या सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला भगिनी, वडीलधारी मंडळी, युवा सैनिक सगळ्यांनी न चुकता आपलं अमूल्य मत धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबायचं आहे आणि आपल्या आमदाराला भरघोस मताने निवडून द्यायचं आहे. हे तुमचे उपकार राहतील.
की एका माणसाला सलग 4-4 वेळा निवडून देण्याचा रेकॉर्ड होईल आणि या आमदाराचे तुमच्यावरती अनंत उपकार होतील की ते आम्ही कशाने फेडू शकत नाही आहे, परंतु कामांच्या बाबतीत त्याची उतराई करायचा आम्ही प्रयत्न करतो. कोणावरती कसलाही प्रसंग असू द्या, अडचण असू द्या, ही सगळी मंडळी आम्ही तुमच्या पाठीशी ठाम आहोत. रेकॉर्ड आहे माझा 108ची ॲम्ब्युलन्स महाराष्ट्रामध्ये जेवढा वापर भरत शेठ करतो तेवढं कोण करत नाही आहे, कारण ती ॲम्ब्युलन्स फुकट आहे. गरीबाला कुठेही द्या, त्याला 1 रुपया द्यावा लागत नाही आहे. वेळेला जर ॲम्ब्युलन्स नसले तर आम्ही ॲम्ब्युलन्स देतो कमी पैशामध्ये. आणि म्हणून म्हणजे का भरत शेठला संबोधलं जातं गरिबांचा शेठ, आम्ही श्रीमंतांचा शेठ नाही आहे. म्हणून आम्ही नेहमी बोलतोय जर शेठच बनायचं असेल तर गरिबांचं बना. मी तुम्हाला विनंती करतो 20 तारखेला न चुकता मतदान करून 23 तारखेला न चुकता महाडला गुलाल उधळायला पुन्हा तुम्हाला यायचं आहे. जसा तुम्ही आमचा उमेदवारी अर्ज भरायला जसे आला होता मोठ्या संख्येने. 28 तारखेला शक्तीवाल्यांची बारी झाली होती माहिती आहे का कोणाला, आणि 29 तारखेला आपली तुरेवाल्यांची झाली होती. त्या तुरेवाल्यांनी दाखवून दिलं की भरत शेठच्या पाठीमागं किती जनता आहे, किती महिला भगिनी आहेत. आणि म्हणून आम्ही बोलतो एकच शेठ, एकच शेठ, आपली निशाणी, आपली निशाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. चल बोलो तर प्रवेश करा. तुर्भे विभागातील उद्धव गटातील युवा विभाग अधिकारी दीपक गोळे आणि त्यांचे सर्व सहकारी मगाशी नाव होते त्यांनी ताबडतोब व्यासपीठावर यायचं. त्यांचा आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी जाहीर शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश साहेब त्यांना देत आहेत. गणेश मोरे, पांडुरंग वाडकर, सोळे, प्रथमेश गोळे, विवेक गोळे, वैभव गोळे, नरेश गोळे, मंगेश गोळे, वासुदेव गोळे, प्रणित वाडकर, संदेश गोळे, सचिन गोळे, रोशन गोळे या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी वरती व्यासपीठावर यायचे. त्यांचा प्रवेश या ठिकाणी रोशन गोळे घेतलं नाव या ठिकाणी शिवसेनेमध्ये आपण त्यांना प्रवेश देत आहोत. तयारी कुठली तुमच्या हे लोकांची तयारी पुढे कुठे आहे? जय भवानी. आमदार गोगावले साहेब बाबा आगे बढ़ो. आपल्या मतदारांचं जे येण्या जाण्याचं नियोजन केलेलं आहे त्या पदाधिकाऱ्यांशी आपण संपर्क साधायचा आहे. आपली सगळी येण्या जाण्याची व्यवस्था या ठिकाणी होईल. ज्यांनी प्रवेश केला आहे त्या प्रवेशकर्त्यांनी कृपा करून वरती थांबायचे. तुमची मुलाखत या ठिकाणी पत्रकार घेत आहेत. आपण देवले गटातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, महिला भगिनी, युवा सैनिक आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. शिवसेना पक्षाच्या वतीनं आपलं मनपूर्वक या ठिकाणी मी त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, शिवसैनिकांचं, मतदारांचं आभार व्यक्त करतो आणि आजची सभा संपल्याचं जाहीर करतो.